Good morning, everybody. In our previous lecture, we had seen that the first scene, the writer wanted to record about the relations between a brother and sisters. Means he wanted to shoot a first scene of his Pather Panchali of a small boy of 8 years old, small boy. He searched for his sister in a grass. He had to take few steps ahead. Then he had to look this side and that side, and once again he had to walk. But according to the writer Satyajit Ray, that shot or that scene was quite difficult for him. It was not easy at all to shoot that particular scene. So now we will start our next para. If this first shot pulled me up and taught me a lesson, it was also an eye opener. Further, Satyajit Ray stated that if this first shot of his film Pather Panchali pulled him up and taught him a lesson, it was also an eye opener. म्हणजे जो त्यांचा हा पहिला पिक्चर होता पाथेर पांचाली नावाचा, त्या पिक्चरमुळे म्हणजे त्या सिनेमामुळे अक्षरशः लेखकांना धडा मिळाला होता, धडा शिकले होते ते. अँड इट वॉज अल्सो अन आय ओपनर. आणि तो धडा किंवा तो अनुभव त्यांना त्यांचे डोळे उघडवणारा होता. इट रिव्हील टू मी, रिव्हील मीन्स सांगणे, उघड करणे. इट रिव्हील टू मी द मोस्ट चॅलेंजिंग आस्पेक्ट, चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक, मोस्ट चॅलेंजिंग आस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग. आस्पेक्ट म्हणजे बाजू म्हणतो आपण त्याला, फीचर्स. विच इज द एक्सप्लोरेशन ऑफ द ट्रूथ. एक्सप्लोर म्हणजे शोधणे, एक्सप्लोरेशन ऑफ द ट्रूथ ऑफ ह्युमन बिहेवियर अँड द रिव्हिलेशन, रिव्हिलेशन म्हणजे स्पष्ट करणे, रिव्हिलेशन ऑफ द ट्रूथ थ्रू द मीडियम ऑफ ऍक्टर्स. So, according to Satyajit Ray, he told here that it revealed to me the most challenging aspect of filmmaking. Means whatever lesson he learned from that cinema, Pather Panchali, from that scene, according to him, that scene or that film, Pather Panchali, revealed him the most challenging aspect of filmmaking. म्हणजे त्या शीनमुळे जो धडा लेखकांना मिळाला होता, त्यावरून लेखक म्हणतात की ह्या गोष्टीमुळे किंवा ह्या सीन मुळे मला जो मानवी स्वभावाचा जो आव्हानात्मक गुण आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, फिल्म मेकिंगचा, तो फिल्म मेकिंगचा आव्हानात्मक बाजू मला समजली, मला उघड झाली, मला स्पष्ट झाली, असं त्यांना बोलायचं आहे. Which is the exploration of the truth of human behavior. And that aspect of filmmaking is the exploration of the truth of human behavior. आणि मानवी स्वभावाचं सत्य बाजू किंवा खरी गोष्ट, त्या खरा स्वभाव मला फिल्म मेकिंग म्हणजे पाथेर पंचालीमध्ये पाहायला मिळाला. अँड द रिव्हिलेशन ऑफ द ट्रूथ थ्रू द मीडियम ऑफ ऍक्टर्स. आणि त्या ट्रूथचं रिव्हिलेशन, त्या ट्रूथचं एक्सप्लोरेशन मला म्हणजे ऍक्टर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं. Experience tells us that the subtlest of emotional states affects a person's speech and behavior, and such revealing speech and behavior is at the very heart of cinema's eloquence. Further, he stated that experience tells us that the subtlest of emotional states, and according to Satyajit Ray, he stated here that means experience. He stated us here about experience. According to him, experience tells us that the subtlest of emotional states affects a person's speech and behavior. म्हणजे जो काही मानवी स्वभावाचे काय म्हणू आपण सटल म्हणजे हुशार असे इमोशनल स्टेट्स आहेत, भावनिक काय म्हणू आपण त्याला भावनिकता आहे, त्या भावनिकता मानवी स्वभावाचं किंवा मानवाच्या बोलण्यावरून, मानवाचं बोलणं किंवा स्वभाव अफेक्ट करते. इमोशनल स्टेट्स
म्हणजे ज्या भावनात्मक बाजू आहे त्या भावनात्मक बाजू माणसाचं बोलणं असो, मानवाचं बोलणं असो किंवा स्वभाव अफेक्ट केल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी माणूस वन कॅन लर्न ऑल दीज थिंग्स थ्रू हिज ऑर हर एक्सपिरियन्स. अँड सच रिव्हिलिंग स्पीच अँड बिहेवियर इज ॲट द व्हेरी हार्ट ऑफ सिनेमाज इलोक्वन्स. अँड दॅट रिव्हिलिंग स्पीच म्हणजे मानवांचं स्पीच, बोलणं आणि स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टी इमोशनल स्टेट्स म्हणजे भावनात्मक बाजू अफेक्ट करतात. परंतु हे जे मानवी स्वभावाचं बोलणं आहे, व्यक्त होणं आहे आणि स्वभाव आहे, इज ॲट द हार्ट ऑफ सिनेमाज इलोक्वन्स. तो सिनेमाच्या बोलके म्हणजे मानवी स्वभावाचा बोलकेपणाच तो सिनेमाचा बोलकेपणा असतो किंवा दॅट इज ॲट द हार्ट ऑफ सिनेमाज इलोक्वन्स. तो सिनेमाचा हार्ट आहे मानवी स्वभाव म्हणजे, असं त्यांना सांगायचं आहे. आय लाईक टू थिंक दॅट इट वॉज अ shrewd move on my part to have selected for my first film a story where one had to put the emphasis on the human aspect. Further, he stated that I like to think that it was a shrewd move on my part to have selected for my first film a story, and whatever move that has been taken by the writer Satyajit Ray, according to him, that was one of the shrewd moves on his part to have selected the story or to have selected that particular subject for his first film or for his first story, where one had to put the emphasis on the human aspect. And in that story, he has put the prime emphasis on the human aspect. Not only was this wise from the box office point of view, but with the means at our disposal, any preoccupation with technique would have been disastrous. And it was the wise decision which has been taken by the writer. And as far as the box office is concerned, of that box office's point of view, that decision or whatever decision writer has taken, that decision was very wise. But balancing of means and ends is not an easy process, and a certain impatience sometimes makes a director plunge म्हणजे उडी मारणे, into a subject that is clearly beyond his scope. But balancing of means and end is not an easy process. But it is not easy process to the director, or we can say to the writer, to balance all the things in his cinema or his story. And a certain impatience sometimes makes a director plunge into a subject, and certain impatience sometimes makes a director plunge into a subject that is clearly beyond his scope. And sometimes if impatience is there, then director has to think about that subject. He has to plunge into that subject if the director is impatient. And some things is definitely beyond the scope of director. Such was the case with the music room, my third film. And that particular case happened with the third film of the writer Satyajit Ray. And the name of that film was The Music Room. I was by then a little tired of the rural scene. So here, I hope that you have understood whatever I have taught you. So further, he stated that I was by then a little tired of the rural scene. So I decided to film the story of decadent feudalism, म्हणजे जमीनदारी पद्धती. जी जमीनदारी पद्धती तोपर्यंत नष्ट झाली होती, ती जमीनदारी पद्धती. So further, writer stated that I was by then a little tired of the rural scene. आता पुढे लेखक म्हणतात की रुरल सीन्स करून करून किंवा रुरल सीन्सवर पिक्चर करून करून मी थोडा थकलो होतो, कंटाळलो होतो. So I decided to film the story of decadent feudalism. Then writer decided to film a story on decadent feudalism. जी जमीनदारी पद्धत नष्ट होत चाललेली होती, त्या जमीनदारी पद्धतीवर लेखकांना पिक्चर बनवायचा होता, सिनेमा बनवायचा होता. For the exteriors for this story, we needed a crumbling 19th century. Crumbling means पडणारा, नष्ट होणारा. Crumbling 19th century nobleman's palace. So
for the shooting of this film, according to writer, means for the exteriors of the story which he was going or he decided to make on decadent feudalism. For that story, the writer needed the crumbling 19th century nobleman's palace, nobleman's building. म्हणजे या पिक्चरचं शूटिंग करायचं तर त्या पिक्चरचं शूटिंग करण्यासाठी लेखकांना एक 19व्या शतकातील मोठाच्या मोठा म्हणजे पडणारा नष्ट व्हायला आलेला राजवाडा किंवा पॅलेस त्या शूटिंगसाठी हवा होता. अँड फाउंड अ मॅग्निफिसंट वन, मॅग्निफिसंट म्हणजे प्रचंड मोठा, magnificent one in Murshidabad, right on the bank of the river Padma. And writer was able to find that particular palace, crumbling palace, a magnificent palace in Murshidabad. And actually that Murshidabad was on the bank of the river Padma, and that palace was also in Murshidabad, means that palace was on the bank of the river Padma. But there was also a lot of studio interiors to do. But by seeing that palace, the writer thought that means he had to do so much interiors, or we can say a lot of studio interiors that the writer had to do for the shooting in that palace. And little did we realize that the place where we had committed ourselves to shoot them was also in a state of abject decay. Abject decay means पूर्णपणे नष्ट होत असलेला. And when they started the shooting of that particular film on decadent feudalism, okay, on the topic of decadent feudalism, at that time they realized that the place where we had committed ourselves to shoot them was also in a state of abject decay. म्हणजे ज्या जागेवर त्यांना त्या पिक्चरचं शूटिंग करायचं होतं, डिकेडंट फ्युडलिझम दाखवायचा होता, जमीनदारी पद्धत कशी नष्ट होत चाललेली होती, कशी संपुष्टात आलेली होती, तेव्हा त्यांना रिअलाइज झालं होतं की ज्या जागेवर ते या पिक्चरचं शूटिंग करणार असतात किंवा करणार होते त्या जागेवरली सुद्धा म्हणजे जणू काही जमीनदारी पद्धत संपुष्टात येत होती अशी त्यांना जाणीव झाली होती. As a result, we constantly found ourselves in the position of wanting to want. Here want means कमतरता असणे, wanting to do things for which the means were just not there. So as a result, we constantly found ourselves in the position of wanting to do things. मग पिक्चरचं जेव्हा शूटिंग सुरू होतं तेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टींची म्हणजे अशी स्थिती लेखकांवर येत होती की बऱ्याचशा गोष्टींची तिथं कमतरता त्यांना जाणवायला लागत होती. फॉर विच द मीन्स वे आर जस्ट नॉट देअर. आणि त्या गोष्टी मग त्यांना त्या गोष्टींची साधनं त्यांना कुठंही मिळत नव्हती. परंतु म्हणजे जेव्हा त्यांनी ही शूटिंग सुरू केली होती तेव्हा त्या जागेवर त्यांना हळूहळू गोष्टींची किंवा साहित्याची कमतरता भासायला लागलेली होती. The music room itself, where the nobleman held his soirees, soirees means evening parties, was the largest set we had ever built, and having built it, we found that it called for overhead shots from a crane. So what happened? The music room itself, where the nobleman held his soirees, म्हणजे जे नोबलमॅन त्यांना त्या पिक्चर मध्ये डेपिक्ट करायचे होते त्या नोबलमॅनच्या ज्या इव्हिनिंग पार्टीज असायच्या आणि त्याच्यासाठी त्यांनी उभारलेली जी रूम होती, दॅट रूम इटसेल्फ वेअर द नोबलमॅन हेल्ड हिज सॉयरीज, म्हणजे जिथं ते नोबलमॅन म्हणजे राजवाड्यातले जे लोक होते नोबलमॅन, खास करून त्यांच्या ज्या इव्हिनिंग पार्टीज होत होत्या, दॅट म्युझिक रूम was the largest set we had ever built and having built it. म्हणजे आमच्या आयुष्यातला तो जो सेट होता सॉयरीजचा, इव्हिनिंग पार्टीची जी रूम होती, दॅट वॉज वन ऑफ द लार्जेस्ट सेट्स दॅट द रायटर हॅड एव्हर बिल्ट अँड हॅव्हिंग बिल्ट इट. म्हणजे जो इरेक्ट केलेला होता किंवा जो बांधलेला होता जो सेट त्या इव्हिनिंग पार्टीसाठी, तो खूप मोठा सेट होता असं लेखकांना सांगायचं आहे. We found that it called for overhead shots from a crane. आणि ओव्हरहेड शॉट जर त्यांना तिथं घ्यायचे असतील त्या सॉयरीजचे इव्हिनिंग पार्टीजचे, तर त्यांना
क्रेनची आवश्यकता तिथं भासणार होती. म्हणजे हे सगळे शूटिंग करण्यासाठी किंवा जे काही सामान लागते त्याच्यामध्ये एक म्हणजे साहित्य लागते त्याच्यामध्ये एक क्रेनची सुद्धा आवश्यकता पडणार होती. क्रेन माहिती आहे तुम्हाला? ती मशीन मोठीच्या मोठी असणारी मशीन. द स्टुडिओ did not have a crane, and at that time that particular studio of the writer did not have the crane. परंतु तेव्हा त्यांच्या स्टुडिओ मध्ये क्रेन नव्हती, क्रेन मशीन नव्हती. आय हॅड जस्ट वन अन अवॉर्ड ॲट केन्स, केन फेस्टिवल माहित असेल तुम्हाला, ॲट केन्स अँड फेल्ट जस्टिफाईड इन आस्किंग फॉर अ क्रेन to be fetched from a biggest studio at the other end of the city. So meanwhile, what happened? The writer had just won an award at Cannes. केन फेस्टिवल मध्ये त्यांना नुकतंच एक अवॉर्ड मिळालेलं होतं, बक्षीस मिळालेलं होतं. अँड फेल्ट जस्टिफाईड इन आस्किंग फॉर अ क्रेन टू बी फेच्ड फ्रॉम अ बिगेस्ट स्टुडिओ ॲट द अदर एंड ऑफ द सिटी. टू फेच म्हणजे आणणे. आणि त्यावेळेसच त्यांनी क्रेन आणायची दुसऱ्या सिटी मधल्या एका मोठ्या स्टुडिओ मधून क्रेन आणायचं ठरवलेलं होतं. The enormous hunk means large part. The enormous hunk of a contraption means arrived on top of the truck. Contraption means a complicated machine. आणि hunk म्हणजे large and unwieldy. So writer decided to bring that crane machine from the other end of the city. त्या शहरातून एक दुसरा मोठा स्टुडिओ होता. त्या स्टुडिओ मधून त्यांनी तिथं क्रेन मशीन आणायचं जवळपास निश्चित केलं होतं किंवा ठरवलं होतं. सो द इनॉर्मस हंक ऑफ अ कॉन्ट्रॅप्शन अराइव्ड ऑन द टॉप ऑफ द ट्रक. आणि ती जी मशीन होती सरते शेवटी ट्रकवर आणायचं ठरवलं गेलं होतं. मोठीच्या मोठी मशीन, कॉम्प्लिकेटेड दिसणारी मशीन, फार मोठी दिसणारी मशीन ट्रकवर आणायचं निश्चित झालं होतं. We were told we could keep it for a week. And writer asked that owner of that studio that he will keep that machine for a week. म्हणजे जवळपास एका आठवड्यासाठी ती मशीन तिथं ठेवण्याचं ठरवलं असं दुसऱ्या स्टुडिओच्या ओनरला लेखकांनी सांगितलेलं होतं. At the end of the week, having taken the shots I needed, I asked for the crane to be sent back. So during that week means the writer had taken all the necessary shots with the help of that crane, and after all the shots have been taken, writer asked the laborers to send that crane back. आणि 8 दिवसाच्या काळामध्ये जे कोणते शॉट्स, जे कोणते सीन्स लेखकांना त्या क्रेनच्या साहाय्याने घ्यायचे होते ते सगळे सीन्स ज्याची गरज होती, all the needed shots has been taken with the help of that machine. And after that writer asked his laborers to send that machine back. आणि 8 दिवसाची शूटिंग केल्यानंतर, सीन्स घेतल्यानंतर लेखकांनी त्यांच्या कामगाराला सांगितलं होतं की ती मशीन्स आता आपण वापस पाठवायला पाहिजे. आय होप दॅट यू आर गेटिंग इट. The truck arrived in the evening. In the falling light, I watched the crane being pushed along a couple of stout wooden planks. Stout wooden plank म्हणजे मोठमोठ्या लाकडी पाट्या. Onto the top of the truck. It seemed a risky operation. And then, before I realized what was happening, halfway up the plank, the crane tottered. Tottered म्हणजे डगमगणे, हलणे. For an instant and then crashed on the coolies. कुली माहिती आहे तुम्हाला? त्याला हमाल म्हणतो आपण, coolies. Killing one instantly and crippling another for life. Crippling म्हणजे to make disable. I stood rooted to the spot. Stood rooted means खिळून उभे राहणे असे, फिक्स उभे राहणे. Barely 10 feet away. Barely means केवळ. Stunned means एकदम आश्चर्यचकित होऊन, गुंग होणे. By the magnitude and suddenness of the tragedy. Magnitude म्हणजे भव्यता, suddenness म्हणजे अचानकपणे. It took me some time to realize that all this could not have happened if I had not set my mind on those overhead shots. So let us see what was happened there.
The truck arrived in the evening. So writer decided when he had taken all the overhead shots with the help of that crane machine, he asked his laborers to send that machine back. So the truck arrived in the evening. मग जेव्हा लेखकांनी ती मशीन वापस पाठवण्याची तयारी केली होती, त्यांच्या लेबरला सांगितलं होतं, तर द ट्रक अराइव्ड इन द इव्हनिंग. ती मशीन, क्रेन मशीन वापस न्यायला तो ट्रक संध्याकाळी तिथं आलेला असतो. इन द फॉलिंग लाईट आय वॉच द क्रेन बिंग पुश्ड along a couple of stout wooden planks onto the top of the truck. मग ती मशीन त्या ट्रकवर ठेवायला दोन मोठ्याच्या मोठ्या स्टाउट म्हणजे एकदम मजबूत अशा पाट्या, लाकडी पाट्या त्या ट्रकवर ठेवल्या जातात. It seemed a risky operation, and writer seemed that operation was quite risky. थोडं जोखमीचं ऑपरेशन होतं. जे काही ऑपरेशन चाललं होतं तिथं, ऑपरेशन म्हणजे ती जी मशीन असते, क्रेन मशीन, ती त्या ट्रकवर त्या दोन लाकडी पाट्यांच्या सहाय्यानं ठेवल्या जात असते. And then before I realized what was happening, halfway up the plank, the crane tottered for an instant. And then the writer realized what was happening. Before the realization, what was happening there, म्हणजे लेखकाला जाणीव झाली होती, म्हणजे काहीतरी घडण्याच्या अगोदरच जाणीव झाली होती, असं लेखकांच्या लक्षात आलं होतं की हाफ वे अप द प्लॅंक द क्रेन टॉटर्ड. म्हणजे ती मशीन अशी जी चढवल्या जाते, त्या प्लॅंक ठेवलेल्या असतात अशा त्या ट्रकवर अशा उभ्या, आणि ती मशीन त्या प्लॅंकच्या साहाय्यानं चढवल्या जाते. परंतु जेव्हा ती मशीन चढवल्या जात होती तेव्हा, मीन्स द मशीन वॉज हाफ वे अप द प्लॅंक, अर्ध्यापर्यंत त्या पाट्यांच्या अर्ध्यापर्यंत ती मशीन गेलेली असते. अँड ऍट द सेम टाइम द क्रेन टॉटर्ड, आणि तेव्हाच ती मशीन अशी डगमगते, ती मशीन हलते फॉर अन इन्स्टंट, म्हणजे एकदम अचानक. अँड देन क्रॅश्ड ऑन द कुलीज, आणि जशी ती मशीन डगमगते तशीच दॅट मशीन हॅज फॉलन ऑन द कुलीज, त्या कुलींच्या हमालांच्या अंगावर जाऊन पडते. दॅट मशीन वॉज क्रॅश्ड ऑन द कुलीज, ते मशीन त्या कुलीच्या म्हणजे हमालांच्या अंगावर जाऊन पडते. किलिंग वन इन्स्टंटली अँड क्रिपलिंग अनदर फॉर लाईफ, आणि जेव्हा ती मशीन त्या कुलींच्या अंगावर जाऊन पडते, वन ऑफ द कुली वॉज डाईड इन्स्टंटली, died because of that machine, and second one was just crippled, was permanently disabled for his, means we can say permanently disabled. मग ती मशीन कुलींच्या अंगावर जाऊन पडते, एक कुली तर म्हणजे तिथं जागेवर मृत्यू पावतो, आणि दुसरा जो कुली असतो, दुसऱ्या कुलीला कायमचं अपंगत्व येते. आय स्टूड रूटेड टू द स्पॉट, आणि हे सगळं दृश्य पाहून लेखक तिथंच, ही वॉज डीपली रूटेड, ही वॉज स्टूड डीपली रूटेड देअर ऑन द स्पॉट, आणि त्या स्पॉटवरच लेखक एकदम खिळून, म्हणजे लेखकांना समजतच नाही नेमकं आता काय करावं, काय झालं आणि काय करावं, म्हणून तिथं लेखक एकदम खिळून उभे राहिलेले असतात. Barely 10 feet away, stunned by the magnitude and suddenness of the tragedy. And writer was barely away, 10 feet away from that machine, and he was stunned by the magnitude and suddenness of the tragedy. आणि जी तिथं ट्रॅजेडी घडलेली असते, ती तिथं शोकांतिका घडलेली असते, ती म्हणजे दॅट इव्हेंट वॉज रिअली मॅग्निट्यूड अँड देअर वॉज द सडननेस ऑफ दॅट ट्रॅजेडी, म्हणजे भव्य असा एक म्हणजे फार मोठी घटना घडलेली असते, आणि ती घटना अचानकच घडलेली असते, आणि जे अपेक्षित नसते लेखकांना, ती अनपेक्षित अशी घटना घडलेली असते, आणि म्हणून लेखकांना त्या घटनेचा शॉक बसलेला असतो, म्हणून त्या शॉक मध्ये, धक्क्यामध्ये ते जमिनीवरती ते एकदम फिक्स असे, काय म्हणू आपण, डीप रूटेड, घट्ट जमिनीला पकडून उभे राहिलेले असतात. It took me some time to realize that all this would not have happened if I had not set my minds on those overhead shots. And at that time, it took some time for the writer, for the director Satyajit Ray to realize the thing that if writer not decided to focus, or writer not focused on the overhead shots,
then all the things what has been happened here is not definitely happened if writer was not set his mind on the overhead shots. म्हणजे लेखकांना या गोष्टीची जाणीव होती, जर आपण त्या ओव्हरहेड शॉट्स वर किंवा ओव्हरहेड सीन्स वर आपलं लक्ष सेट केलं नसतं, म्हणजे आपण हट्ट धरला नसता की हे जे सीन्स आहेत ते आपण क्रेन मशीनच्या सहाय्यानेच शूट करणार आहोत, तर निश्चितपणे ही घटना घडली नसती असं लेखकांना, सत्यजित राय यांना वाटत असतं. So here I would like to stop. Thank you very much for listening me patiently.